लोक सारखे सारखे भेटायला जातात, कशाला जातात साहेबांना पण कळत नाही. आता या वयात असं भेटायचं का, काय करायचं का? ब्लड टेस्ट आता पॉझिटिव्ह आली, त्याची चाचणी काल केली असते, ते आमच्यामुळे थोडी नाही. तुम्ही आले साहेबांना झाले, साहेबांमुळे तुम्हाला झाले, आता तुमच्यामुळे मला होणार. चला बाहेर. दादाचं ते हे परखडपणे सडेतोड तोंडावर बोलले, पण दादाने पण तब्बल 2.5 कोटी रुपयाची मदत केली. म्हणजे बोलणं एकदम परखड, पण मदत तिला कधी मागं पुढे बघणार नाही. एकदा मी आणि संजयराव पण गेलो, एका विषयावरून त्यांनी आम्हाला थोडीशी बडबड केली आणि मी जुन्नर तालुक्यातल्या विकास कामाचा कागद दादाच्या कडे दिला. ते नाही जुन्नर करायचं कामच करायचं असं ठेवून दिलं. नंतर म्हणजे साहेब मला मीटिंग मी येतो बरं का, तुमच्यामुळे आमचं बरं चाललं बरं का, येतो बरं का साहेब. अशी दादा म्हणून बसली, संजयरावच्या माझी मान खाली. अर्ध्या तासात परत फोन आला, जा तिथं बस सचिवापाशी. 40 कोटी रुपयाचे काम एका सहीवर सगळेच्या सगळे मंजूर केले. संजयरावची साक्षीदार आहे. म्हणजे दादा आहे ना, असा जीव लावणारा नेता पुन्हा होणेच नाही. त्यांनी जितकाही जीव लावला जुन्नर तालुक्यासाठी. राजूर किती काम आहे, गुंदावाडी किती, बेल्ला किती, गुळुंचवाडी, बांगरवाडी, आणे, पेंजारा, नळवणे, रानमाळा, किती कामं केली. अहो हा पिंपळगाव जोग्याचा कारवा जो झाला, वल्लभ शेठ बेनके साहेब तेव्हा आमदार होते, पवार साहेबांच्या हाताने आपण जलपूजन केलं, ऍडव्हान्स मध्ये काम केलं. कुणी केलं? अजित दादानी. आणि खुशाल या गावाचा एक नेता म्हणतो नाही ते कालवेचं काम करायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि आता परत मी शिवसेनेमध्ये गेलो. काय चाललं? ज्या दादाने ज्या कालव्याचं काम केलं त्याच्याकडे तरी बघून नैतिकता जपा. अशा पद्धतीचं दादा गेल्यानंतर तर तुमचं राजकारण असेल, काय गरज आहे करायची काय? अहो या गावात माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, फक्त अमुक उमेदवार दिला म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही. एवढी कामं झाली, एवढ्या सगळ्या गोष्टी केली, कोणी केली? अतुल बेनकेने नाही केली, अजित दादाने केली. हे दादाचे उमेदवार आहे. नैतिकता आहे प्रत्येकाची. या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचे. अजित दादाच्या रूपाने हे 2 उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार उभे आहेत. स्थित्यंतर झाली, पंचायतीच्या निवडणुका झाल्या, सोसायटीच्या झाल्या, डेअरीच्या झाल्या, जिल्हा परिषदा झाल्या. आधी तिकीट नेलतायला दादाने दिलं, पांडुरंग पवारला तिकीट दिलं, दादानेच दिलं. आता परत नेलतायला तिकीट दादानेच दिलं, मला तिकीट आजी दादाने दिलं. ही शेवटची फळी आहे की ज्याला दादाने तिकीट दिले. मला जरी पुढे तिकीट आलं ते दादाचं नसतं. जुन्नरची लोक कृतज्ञ असतात, कृतज्ञ नाही. माणूस गेल्यानंतर तरी त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपली नैतिक जबाबदारी असं मला इथं वाटतं. चिरेवाडीचे पाईपलाईन, दूध व्यवसाय संकटात आल्यानंतर त्याला 5 रुपयाचं अनुदान कोणी केलंय? महाराष्ट्रात नाही झालं, स्पेशली पुणे जिल्ह्यासाठी झालं. त्याच्यावरून इतर मंत्रिमंडळाचे लोक भांडले, पण दादा म्हटलं नाही मी माझ्या पुण्यासाठी करणार. का? तर दादांचा घरचा जिल्हा आहे, त्यांचं प्रेमच आहे. आणि आता निवडणूक लागल्यानंतर या उमेदवारांसाठी आम्ही जेव्हा प्रचार करतो तर पलीकडे लोक काय म्हणतात, गेलं दुःखच नाही झालं, हे खोटं राहतं. काय बोलायचं? काल तर म्हटले यांच्या मागे कोण राहील नाही, यांचं सगळं संपलेलं आहे. माग राहिलं हे आता निवडणूक झाली यांच्या फॅमिलीचं सगळे पुण्याला मुंबईला जाणार. अरे काय बोलता काय तुम्ही? निवडणूक आत्ताची. अजित दादा आमचा बाप गेल्याचं दुःख आम्हाला आहे. आणि याद राखा, अजित दादा अजूनही अतुल बेनकेमध्ये जिवंत आहे. या तालुक्याच्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमागे अजित दादा भक्कमपणे उभाच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभ शेठ बेनके साहेबांनी काम केलं.
अचानकपणे आपला दादा गेला, तो शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत होता. शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पण त्याच्या पुतण्याने काल ऐकवलं. काय म्हणाल, सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जायचं. काय बदल केला का दादांनी? कामच करत राहिले. ते विमानाचं क्रॅश जाऊ बघितलं, काय पडलं त्याच्यातून? सगळी कामाचीच कागद पडली. अरे आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही जुन्नर तालुक्याची नाळ तोडणार नाही. हे लोकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहणार आणि उभा राहून आत्ताचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आपले पालकमंत्री सुनेत्राताई वहिनी पवार यांच्या माध्यमातून डीपीसीचे असेल, जिल्हा परिषदचे असेल, पूर्ण ताकद आम्ही स्नेहलताई, पांडुरंग साळवे आणि प्रदीप यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा करणार. आम्हाला अनेक कठोर पाणी न्यायचंय. अजित दादांनी त्याच्या डीपीआर साठी 64 लाख रुपये दिले. 76 लाख रुपये दिले. काय केलं त्याचं पुढं? काय नाही. आजची भाषा बघितली, एमआयडीसी करायची, पुढे करायची, यांना फोन लावा. ते तिकडून मंत्री म्हणणार शिवनेरीच्या पायथ्याशी मोठी इमारत उभी करायची. एमआयडीसीची इमारत शिवनेरीच्या पायथ्याशी. म्हणजे काय बोलणार आणि काय करणार? अहो निदान अजित दादा इथं आल्यानंतर त्याला पै आणि पै, खडी आणि खडी, राजूरीत काय, पठारावर काय, आदिवासी विभागात काय माहिती असायचं. आम्हाला असं प्रॉम्प्ट करायला लागायचं. त्यांचा अभ्यास असायचा प्रत्येक गोष्टीचा. मला तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती करायची. तिथे दादांची शोकसभा आहे, पण खरी जर आदरांची व्हायची असेल ना, तर ही दादांच्या माणसांच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभा राहायला पाहिजे. मला कौतुक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं, मयूर तुमच्या सगळ्या टीमचं. तुम्ही जो पाठिंबा दिलाय, आज जे राष्ट्रवादी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक एक झालेले आहेत. या अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अतुल बेनके कधीच तुम्हाला अंतर पडून देणार नाही. आणि अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उमेदवार पसंत आहे म्हणून जे पलीकडे गेले त्यांना परत मी कदापिही जवळ करणार नाही. का? तर माझ्या दादाचे उमेदवार आहे. आम्हाला आमच्या दादाचं नाव मोठं करायचं आहे आणि ते कार्य आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. हे असं चालणार नाही. इथं स्नेहलताई, त्याच्या कुटुंबाने आणि आपण सर्वांनी गावोगावी किती कामं केली. शिक्षणामध्ये क्रांती आणत असताना कितीतरी लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. त्यांची बंधने काय? जो पुढचा उमेदवार आता उभा आहे, मला काही टीका करायची नाही, त्याचा फक्त आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फुगा निर्माण केलेला आहे. केलाय का नाही? ही जनता आहे ना, तो फुगा फोडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जास्त दिवस टिकत नसतो. अहो शाश्वतीने जो त्याचा काम धंदा नीतिमत्ताने प्रामाणिकपणे जो करतो ना, तोच खरी जनतेची सेवा करू शकतो. ज्याच्याकडे काय काम धंदा नाही, स्वतःचा कुटुंब उभं करू शकत नाही, तो राजकारणाचा धंदा केल्याशिवाय राहत नाही. एवढी कोट्यवधी आणि लाखो रुपयाचे रस्त्यांचे, सभागृहाचे, बंधाऱ्याचे काम आपण केली. आता काय करायचं? 10 लाखाचं ठिकाण लावायचं, 5 लाखात काम करायचं आणि 5 लाख खिशात भरायचे. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. शोकसभा म्हणून मी बोलत नाही, प्रतिबंध काढणारच. कशा पद्धतीने कशा रीतीने चाललंय हे विचित्र कामकाज आहे. सध्याच्या जमान्यामध्ये विकासाचं राजकारणाला किंमत नाही, मताच्या राजकारणाला पुढाऱ्यांमध्ये इंटरेस्ट आलेला आहे. आम्हाला आमच्या बाप दादांनी कधीही मताचं राजकारण करा असं म्हटलं नाही. विकासाचंच करायचं. विकासाचंच राजकारण हे 3 उमेदवार आजपर्यंत करत आले. म्हणून त्यांच्याकडे बघण्याची नैतिकता, नीतिमत्ता, डोळ्याला डोळे नजर ठेवून फिरण्यामध्ये यांच्यामध्ये क्षमता आहे. ठीक आहे, पक्षात स्थित्यंतर आले, काय काय गोष्टी घडल्यात, ते काय तर वेगळं मानायचं कारण नाही. आपण एका कुटुंबातले आहोत. आपला कुटुंब प्रमुख जरी आपला जो करता आपल्यातून हरवला असला तरी आम्ही भक्कमपणे, मी, आमची सगळी टीम निश्चित प्रकारे या जनतेच्या पाठीमागे उभा आहे.
पोलीस स्टेशन मधून त्रास द्यायचा, कुठेतरी अडवणूक करायची. मी आमदार असताना असं नाही केलं. विरोधक जरी असला तरी नीतिमत्ताने त्याचा जर मार्ग असेल त्याच्यावर अन्याय होऊ नाही दिला. पण अशा प्रकारची दाबादाबी योग्य नाही. कोण काही सत्तेचं ताम्रपट घेऊन आलेलं नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर चाललंय त्यांचं चालू द्या, मी शांत होतो. पण आता आरेला का रे, आणि जर लढला का तोडलाच, हे आता आम्ही शांत बसणार नाही. मी पण वल्लभ शेठचं पोरगा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून झालं ते बाद झालं आता. आणि कुठल्याही माझ्या स्वयंगड्याने कार्यकर्त्यांनी आता डगमगायचं कारण नाही. आपण चांगलं करतोय ना, एखादा आडवा जर आला तर त्याला आडवं करून पुढे जाण्याची आमची किंमत आहे. आज दादा नाही, ते अस्थि कलशित आणलंय, ती जी रक्षा आहे. आम्ही उद्या आपल्या तालुक्यातल्या 5 धरणामध्ये जिथं जिथं दादांचं योगदान आहे तिथे टाकणार आहे. आणि थोडी जी अस्थि रक्षा आहे त्याचं आम्ही बेनके साहेबांनी निर्माण केली MIDC, तिथं बेनके साहेबांची रक्षा टाकून आम्ही वृक्षारोपण केले. त्याच्या शेजारी आम्ही लेंडे साहेब आणि सगळे सिनियर लोक जे आहेत, संजयराव काळे साहेब असतील, हे सगळ्यांच्या हस्ते, बामणे साहेब तुमच्या सगळ्यांच्या हस्ते आपण तिथं वृक्ष लागवड करणार. हे जे उमेदवार उभे आहेत हे अजितदादा पवार, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय अमोल कोल्हे, आदरणीय उद्धव साहेब, मी असेल, आम्ही सगळ्यांनी म्हणून उभे केले उमेदवार आहे. सगळ्यांनी त्यांना मदत करा. हेच खरी दादांच्या प्रति श्रद्धांजली करेल असं मला वाटतं. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ओम शांती.